आहे निजामशाही महल असं म्हणतात. महल म्हणतात पण आता काहीच नाही महल सर इकडे. भातोडी गावातून एक 5 मिनटावरतीच हे भातोडी गाव आहे. एक जवळच 5 मिनटावरती आहे एक निजामशाही काळातली एक वास्तू. तर तीच मी इथं शोधत आलो. थोडंसं मेन रोडने आत यायला 4 व्हीलरला रोड एकदम छोटा आहे, तर तो कळत नाही. मी जाताना तुम्हाला दाखवतो तो एक्झॅक्ट जिथनं आत यायचं ते शोधायला थोडासा वेळ लागला मला. तर निजामशाही काळातली अजून एक वास्तू, निजामशाही महल असं म्हणतात त्याला. तर इथं थोडे अवशेष आहेत त्याचे. आता त्या चांगल्या परिस्थितीत तर नाही आहे, पण तेच त्या काळातलं अजून एक वास्तू जवळच आहे म्हटल्यावर मी म्हटलं जाता जाता फेरफटका मारून मगच जाऊया. तर पोचलो इथे भातोडी गावाच्या पासून एक 5 मिनटावरती आहे वरती. हे बघा, हे आहे निजामशाही काळातला महल असं म्हणतात. तर सगळं पडझड झालेलीच असणार आहे, पण तरी पण काही बघायला मिळतंय का फेरफटका मारूया. भरपूर मोठा असा परिसर असणार आहे त्यावेळी ह्या महलचा. इकडे छोटीशी काहीतरी बुरुज तर नाही आहे एखादी, कारण हा किल्ला नाही आहे, महल आहे. तर इथे मेन जो राहण्याची जागा असणार आहे ती ही असणार. इकडे तर पडलेलं आहे, इकडे काही नाही आहे. इकडनं एंट्री असणार आहे त्यावेळची, आणि एक त्या बाजून असणार आहे. आणि इकडे बहुतेक अजून एक काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय. तर इकडे आपण हे जरा बऱ्या स्थितीत आहे, इथे जाऊन बघूया काय. तर ही आहे निजामशाही महल असं म्हणतात. इथून आतमध्ये जाऊया आपण. हे सगळं स्ट्रक्चर पडलेलं आहे, काहीच नाही आहे इकडे. हे निजामशाही काळातलीच ही पण वास्तू आहे. तर इकडे सगळं पडलेलं आहे. महल म्हणतात पण आता काहीच नाही महलसारखं इकडे. इकडे काय हे का बघूया. नाही आहे इकडे. थोडा बऱ्यापैकी दिसतं. इकडे जाऊया जरा. ओके, इथे एक दर्गा आहे, आणि इकडे पण सेमच त्या साईडला होतं तसंच आहे. तर ही त्या काळातली मेन वास्तू असणार. इकडे वरती जायला काही नाही आहे, त्यामुळे वरती जात नाही आहे. इकडून आपण बाहेर आलो. तर मला वाटलेलं काहीतरी बघायसारखं असेल, बट काहीच नाही आहे. सगळं पडलं आहे. पडकावाडा तसा असतो जुना, तसा आहे. काही नाही आहे बघायसारखं. त्यामुळे इथे काही आता थांबायची गरज नाही आहे. निघूया आता इथून, बघूया पुढे आपण आणि काय काय करतोय. चला, आता बरंच ऊन वाढलं आहे. दुपारचे 12:15 झालेत, आणि मी असं भटकंती करतोय उन्हामध्ये नगर जिल्ह्यामध्ये. चला, पुढचा आणि काय बघायचं आहे का ते पण आपण बघूया. आता इथून रोडला जाताना जी मेन रोडने आत यायला जी रस्ता आहे तो मी तुम्हाला दाखवतो. 4 व्हीलर येते आतमध्ये, पण थोडा कच्चा रोड आहे, एकच गाडी जाऊ शकते. तर तो आतमध्ये कुठं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. चला, इकडून खंडर झालेला निजामशाही महल बघून झालं. पुढे बघूया अजून पुढे काय काय आहे.
प्लॅन. जसं हळूहळू पुढे जातो आहे दिवस तसं मी ठरवतो आहे, कारण बऱ्याच गोष्टी आहेत इथे आणि तसं बघायला एका दिवसात होणारच नाही. पण जेवढं आपल्याला एक्सप्लोअर करता येतं तेवढं मी करतो आहे. परत कधीतरी आणि एकदा नगरची आपण ट्रिप करू, तेव्हा अजून एक्सप्लोअर करू. चला आता गाडी जवळ आलो आहे मी. इथंपर्यंत येते गाडी आणि इथनंच 1-2 मिनटावरती आतमध्ये आहे. नाही आला तरी चालते, काहीच नाही आहे. चला वाजलेत दुपारचे 12:15. निघूया आता इथून. असा काहीतरी रोड आहे आतमध्ये यायला. जर मोठी गाडी असेल तर येणार नाही, छोटी आहे आपली त्यामुळं आली. ठीक आहे, असा कच्चा रोड आहे आणि एंट्री कुठून आहे ही पण मी तुम्हाला आता पुढे दाखवतो. असा एकच गाडी जाऊ शकते एवढाच रोड आहे इथे. तर हा मेन रोड आहे. इकडे बघा परळी बीड, परळी 205, बीड 107 असा बोर्ड आहे इथे. नांदेड 319 आणि त्याच्या अलीकडनंच हा आतमध्ये जायला रोड आहे इकडे मागे. ठीक आहे, हा बोर्ड लक्षात ठेवायचा. आणि इकडे आहे पाटोडी गाव. पाटोडी गावापासून वरती आलं की हा बोर्ड आहे आणि इथूनच आतमध्ये रोड आहे. ठीक आहे, हा पोल्ट्री फार्म आहे इकडे, तिथून मग मागे आतमध्ये जाता येते. चला आता निघूया आपण. तर आत्ता आपण बाटोडी गावातनं बाहेर आलो आहे. एक 15 मिनटं बाहेर आल्यावर इथून राईटलाच, म्हणजे नगरकडे जाताना राईटला एक जागा आहे. तर त्याचं नाव आहे सलाबत खान टॉम. सलाबत खानचे जे थडगा आहे किंवा जी समाधी तर नाही म्हणत मुस्लिम लोकांमध्ये, जिथं त्यांना म्हणजे त्यांची शेवटची हे केलेली असते तर ती बांधली आहे. टॉम म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर तिथेच आपण चाललो आहे. सलाबत खान आणि चांद बीबी यांचं ते म्हणजे टॉम आहेत तिथे. तर तिथेच त्यांना पुरण्यात आलं आहे. तर तिथे एक महल बांधला आहे. महल नाही म्हणता येणार त्याला, एक 3 स्टोरी बिल्डिंग आहे. तर ती कशी आहे तीच बघायला आपण आत्ता निघालो आहे. तर आत्ता मी आहे हायवेला आता लागणार आहे आणि तिथे वरती तुम्हाला दिसते ते वरती एक छोटीशी बिल्डिंग असल्यासारखी दिसते. तर तिथेच आपल्याला जायचं आहे. जायला तिथे अजून 7 मिनटं लागतील. वरतीपर्यंत गाडी जाते आणि तिथंच आपण आत्ता निघालो आहे. तर हा आपला पुढचा स्टॉप असणार आहे नगर जिल्ह्यातला एक्सप्लोर करताना. चला आता निघूया सलाबत खानच्या टॉमकडे. आता तिथे जाऊन आपण ते कसा आहे तिथला परिसर बघूया आणि तिथली जी माहिती आहे ती पण आपण थोडीशी बघूया काय काय आहे तिथे आणि कसं आहे आणि ते इनिशियली म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे ते. तर ही पण निजामशाही काळातलीच वास्तू आहे. जसं मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं की निजामशाहीचं जे कॅपिटल होतं तेच नगर होतं त्या काळी 1400 ते 16व्या शतकापर्यंत, 1636च्या आसपासपर्यंत. चला आता आलो आहे आपण हायवेला आणि इथेच वरती आपल्याला तिथे जायचं आहे. सलाबत खान आणि चांद बीबी यांना इथे बरीड करण्यात आलं आहे. हा नांदेड हायवे, नांदेड इथून 316 किलोमीटर दाखवत आहे. चला कंटिन्यू करूया. 2च मिनटं लागतील आपल्याला वरती पोचायला. आता 5 मिनटं दाखवत आहे. इथं वरतीपर्यंत जाते गाडी. इथेच जायचं आहे आपल्याला. सरळच पुढे गेलं की पाथर्डी पण येत आहे. पाथर्डी 45 किलोमीटर आहे इथून आणि पुढे मग नांदेड जवळजवळ 350 किलोमीटर याच हायवेवरती आहे पुढे. इकडे पवनचक्क्या दिसत आहेत. आता दुपारची वेळ आहे, वाजलेत 12:40 आणि आपण निघालो सलाबत खान टॉम बघायला.
चला पोचलोय आपण इथे वरती, जिथे सलाबत खान आणि चांद बीबी महल पण म्हणतात त्याला. तर वरती जाऊया. इकडे पार्किंग आहे, तेच गाडी लावली, लॉक करूया. ऊन आहे तरी पण बरीच गर्दी दिसते मला. तर जाऊया आणि कसं आहे बघूया. सलाबत खान पॅलेस नाही, सलाबत खान टॉम आणि चांद बीबी महल असं पण याला म्हणतात. चला बघूया. इकडे गाड्या लावायला भरपूर जागा आहे आणि इथूनच वरती जायचं आहे आपल्याला. तर आतमधनं हे असं स्ट्रक्चर आहे. तर हे ह्याच्या खालतीच सलाबत खान आणि चांद बीबी यांची कबरी आहेत. दिसत नाही आहे तर ह्याच्या खालतीच आहे ते. पलीकडनं लॉक होतं, तिकडनं दिसलं मला. तर वारं भरपूर येते उंचावरती असल्यामुळं. आणि निजामशाही काळातच बांधण्यात आलेलं आहे. वरती बघूया काय. इकडे वरती पण जाता येते, जाऊया आपण. तर हे बघा घुमट कसलं आहे वरती. एवढी वर्ष झाली. हे जवळजवळ 1580-85चं बांधकाम असेल. तेव्हापासून आहे तसं राहिलं आहे. आणि आजकालचं आपलं बांधकाम बघा किती वेळ टिकतं. आणि हे मधला भाग आहे ह्याच्या. चला इथून वरती जायला जागा आहे. आपण पण वरती जायला दंगा येतो वरून. असं वरती जायचं हा रस्ता आहे. बरंच काळोख आहे इथे, शिस्तीत जायला लागतं. आपण खालून वरती आलो. हा एक वरचा मजला आहे. इथून बघा खालती दिसते. असं हे स्ट्रक्चर आहे. हे आधी 7 फ्लोअर बांधायचं होतं, बट नंतर 3 फ्लोअरमध्येच ते बंद करण्यात आलं बांधकाम. चला आता इकडनं खाली जाऊया. इकडनं सगळा साईडचा परिसर भरपूर दिसतो आणि वारा पण भरपूर येते. असा हा चांद बीबी महल किंवा सलाबत खानचा टॉम पण म्हणतात. हा जवळचा परिसर सगळा दिसतोय. इकडे विंडमिल्स आहेत आणि हा हायवे इकडे दिसतोय नांदेडला जाणारा. आणि हा आपला असा चांद बीबी महल पण म्हणतात आणि सलाबत खान सेकंडचा पॅलेस. आता तिथे खाली कुठेतरी सावलीला बसूया आणि मी तुम्हाला थोडी हिस्ट्री सांगतो. चला खाली जाऊया. धारा एकदम हळूहळू उतरायला लागते. उतरून आपण खाली आलोय. बाहेर येतो. इथे थोडं बसायला जागा आहे, सावली.
तर इथं बसूया थोडा वेळ. इकडे बसायला अशी मस्त झाडी केली आहेत, झाड आहेत आणि इथे आपण असं आरामात बसू शकतो. तर सलाबत खान हा होता निजामशाहीतला एक सरदार. तर 1580-85मध्ये त्यांना स्वतःची ही कबर बांधून घेतली होती. तर त्यावेळी एक म्हणता येईल की एक जे मोठे सुभेदार किंवा जे त्या काळात मोठे मुघल किंवा निजामात सरदार वगैरे होते, त्यांचं एक हे होती की आपली कबर कशी असेल हे स्वतःच डिझाईन करायचे ते. तर हे 1580-85ला वगैरे बिल्ड केलं त्यांनी. हे इनिशियली 7 स्टोरी बिल्डिंग होणार होती, म्हणजे 7 मजले होणार होते. बट नंतर मग त्यांनी 3 मजल्यावरतीच एंड केली. 1588मध्ये सलाबत खानचा मृत्यू झाल्यावर त्याचं मग कबर इथे बांधण्यात आली होती, जी त्यांनी स्वतःच मराठी आधी डिझाईन केली होती. आणि चांद बीबी ज्या होत्या त्या इंडियन मुस्लिम होत्या, ज्या निजामशाहीमध्ये लढत होत्या अगेन्स्ट द मुघल्स. तर त्यांचा पण मृत्यू 1600च्या आसपास झाला. त्यांच्या जे आजूबाजूचे लोक होते त्यांनीच त्यांना दगाफटका करून मारला. तर त्यांचा 1600मध्ये मृत्यू झाला, म्हणजे 1600मध्ये हां. आणि सलाबत खान 1588मध्ये. तर हा सगळा काळ आहे महाराजांच्या आधीचा. निजामशाही जेव्हा संपुष्टात आली 1636मध्ये, तेव्हा मग पूर्ण मुघलांनीच काबीज केलं होतं हे. चला, सलाबत खान आणि चांद बीबी महल यांचे झालं आपलं बघून. आता निघूया आपण परत नगरला. चला, इकडे गाडी पार्क केली होती, निघूया. बरंच ऊन झालं आहे, भयंकर ऊन आहे. तर हा होता सलाबत खान सेकंड यांचा आणि चांद बीबी महल आणि असं म्हणतात, आणि सलाबत खान सेकंड यांचा दोघांच्या इथे कबरी आहेत. तर आता निघूया, थोडा रूमवरती जातो आणि थोडा आराम करतो. तर दुपारचे 1:30 वाजायला आले आणि तुम्हाला भेटतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ इथं संपवतो आहे. इथपर्यंत भेटत असेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत